हॅलो गाईज. तर आज मी तुम्हाला वॉशिंग मशीनचं क्लिनिंग कसं करायचं ते दाखवणार आहे. तर हे आहे माझं IFBचं वॉशिंग मशीन आहे. 7 kg ऑटोमॅटिक आहे. इथे बघू शकताय तुम्ही फ्रंट लोड वॉशिंग मशीन आहे. तर हा आहे सोप डिस्पेन्सर. तर इथे बघू शकता तुम्ही सोप डिस्पेन्सर काढण्यासाठी इथं एक प्रेस असं ज्याचं ॲडॅप्टर असतं सोप डिस्पेन्सरमध्ये, तिथं प्रेस म्हणून लिहिलं असतं. तर तुम्हाला त्या प्रेसच्या बटनावर बटन असतं पण ॲडॅप्टर असतं, तुम्ही त्याच्यावर प्रेस करायचं म्हणजे ते आपोआप निघतं. आणि जेव्हा तुम्हाला परत इन्सर्ट करायचं असतं वॉशिंग मशीन तेव्हा सुद्धा तुम्हाला प्रेस करून मगच त्याला आत ढकलावं लागतं, म्हणजे ते आत जातं, नाही तर आत जात नाही. तर काढताना आणि घालताना दोन्ही वेळेला तुम्हाला प्रेसचं बटन असतं त्यावर क्लिक करून मगच ते आत सरकवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही जवळजवळ 1-1.5 महिना हे वॉशिंग मशीन क्लिनिंग केलेलं नाही आहे, त्यामुळे किती घाण झालेलं आहे. तर वॉशिंग मशीनच्या खाली डोअरच्या खाली इथे बघू शकता छोटासा असं एक डोअर असतं, तिथे फक्त एक खाच असते. तर ती खाच दाबून आपल्याला हे डोअर ओपन करायचं आहे. तर आतमध्ये एक छोटीशी पाईप दिसते तुम्हाला ब्लॅक कलरची. तर या पाईपला पुढं रबराचंच नोझल असतं, म्हणजे थोडक्यात लीड आहे. तर ती तुम्हाला फिरवून फिरवून काढायची आहे आणि त्यातून जेवढं पाणी निघेल तेवढं सगळं काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या वॉशिंग मशीनच्या खाली मी स्टँड लावलेलं नाही आहे, त्यामुळे मी इथं डस्टपॅन घेतलेला आहे. तुमच्या इथे जर तुम्ही स्टँड ठेवला असेल वॉशिंग मशीन खाली तर तुम्ही मग किंवा बादलीसुद्धा घेऊ शकता काढण्यासाठी पाणी. तर इथं भरपूर पाणी येतं जवळजवळ. जेवढं तुम्ही हे सगळं वॉशिंग मशीन तुमचे सगळे कपडे वॉश करून झाल्यानंतर तुम्ही वॉशिंग मशीन क्लिनिंगला घ्या, कारण वॉशिंग मशीन क्लीन केल्यानंतर त्याला 1 दिवस तरी आराम द्यायला हवा. तर आधी वॉशिंग मशीनमध्ये सगळे कपडे धुवून झाल्यानंतरच मी हे सगळं पूर्ण क्लीन करायला घेतलेलं आहे. आणि आता वरची जी नोझल आहे तिचं लीड खूप लहान आहे, त्यामुळे आपल्याला पाईपला आतून स्वच्छ करता येत नाही, फक्त त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि पाईपच्याच खाली इथे बघू शकतो मी एक मोठं लीड असते ही प्लॅस्टिकची आणि आत रबर असतं, तर ते सुद्धा तुम्हाला फिरवून काढायचं आहे. तर बघू शकतो मी आत इतकी घाण झालेली आहे. 1-1.5 महिना घातलेला. तर पावसाळ्यात खूप घाण होतात कपडे, वॉशिंग मशीनही घाण होतं. पावसाळ्यात जरा जास्त होतं, पण इतर दोन्ही सीझनमध्ये सुद्धा कपडे घाण होतात आणि वॉशिंग मशीनही तेवढंच घाण होतं. तर हे वॉशिंग मशीन तुम्ही बघू शकता 1-1.5 महिना मी घासलेलं नाही. तर बघू शकता कापडावर दाखवते मी किती घाण झालेलं आहे. तर याला आपल्याला पूर्ण कापडाने पुसून घ्यायचं आहे. यावर काही लोक जण विनेगर वापरतात, पण मी विनेगर वापरत नाही, कारण याला आतमध्ये पूर्ण रबराचं कोटिंग आहे आणि जर तुम्ही विनेगर घातलं तर त्यावर पांढरे डाग पडू शकतात किंवा ॲक्च्युली ते जळायसारखं, म्हणजे ते रबर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवढं तुम्हाला स्वच्छ करता येईल तेवढं आधी त्याला तुम्हाला पूर्ण त्यातली आतली घाण स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि नंतर परत एक दुसरं कापड घेऊन त्यावर तुम्ही कॉलिन घालून ते पुसून घेऊ शकता, किंवा मग तुम्ही थोडंफार रबराचं विम लिक्विडचं किंवा सोप वॉटरने तुम्ही स्वच्छ धुवून घेऊन परत त्याला पुसून घ्यावं लागेल तुम्हाला. पण मी जेवढं होईल तेवढं स्वच्छ कापडाने पुसून घेते आणि नंतर मग वाळल्या कपड्यावर कॉलिन घालून मग पुसून घेते. तर बघू शकता हा सोप डिस्पेन्सरसुद्धा किती घाण झालेला आहे. तर यावर जो मला जे पिवळे डाग दिसत आहेत ते हार्ड वॉटर स्टेन्स पण आहेत आणि त्यासोबतच चुकीचा निरमा किंवा वॉशिंग पावडर जी असते ती वापरल्यामुळे झालेले आहे. तर आपण काय वेळेला स्वस्त घ्यायच्या नादामध्ये हे सगळं असं होतं. तर आधी माझं वॉशिंग मशीन घेऊन आता जवळजवळ 7 वर्ष झालेली आहेत. तर आधी पहिला नवीन असतं तेव्हा आपण त्याची खूप केअर करतो, पण नंतर जसं आपण वापरत जातो तेव्हा आपण जेव्हा क्लिनिंग करत नाही तेव्हा त्याची लाईफ कमी होण्याची शक्यता असते आणि मग त्यात काहीतरी बिघाड निर्माण व्हायला चालू होतात. त्यामुळे चांगली वॉशिंग पावडर वापरणं आणि जी वॉशिंग मशीनसाठीच ॲक्च्युली बनलेली असते ती वॉशिंग पावडर तुम्ही वापरली पाहिजे, किंवा आता सध्या मार्केटमध्ये वॉशिंग लिक्विडसुद्धा उपलब्ध आहेत, तर तुम्ही ते वापरू शकता. तर मी हे सोप डिस्पेन्सर फक्त विम लिक्विड घालून वापरते. तर जर तुमच्या वॉशिंग मशीनच्या डिस्पेन्सरमध्ये जर असे हार्ड वॉटरचे स्टेन्स किंवा असं पिवळे डाग झाले असतील तर तुम्ही थोडंसं हार्पिक घालून एक 5 मिनिटं ठेवून त्याला परत असं ब्रशने स्वच्छ करू शकता. पण मी विम लिक्विड घालूनच त्याला स्वच्छ करते, जेवढं स्वच्छ होईल तेवढं. अदरवाईज मी फार त्याच्या मागं लागत नाही की हे सगळं निघालंच पाहिजे, कारण ते खूप हार्ड स्टेन्स आहेत आणि परत पटकन लवकर निघत नाही. जवळजवळ 7 वर्ष वॉशिंग मशीनला झालेले आहेत, त्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की किती दिवसाचे हे आहेत. आणि दरवेळेला मी दर महिन्याला क्लिनिंग करते, त्यामुळे जेवढं स्वच्छ होतील तेवढं मी त्याचा क्लीन करण्याचा प्रयत्न करत असते. तर हे सगळे सोप डिस्पेन्सरचे आतले पार्ट आहेत. हा एक पूर्ण एक ट्रे असतो आणि हा एक माझ्या हातात जो आहे निळ्या कलरचा तो सोप डिस्पेन्सर, ॲक्च्युली सोप ज्यामध्ये घालायचं असतं तो पार्ट आहे. आणि त्यालाच आतमध्ये त्याला एक मध्येच होल आहे आणि त्यात टोपण आहे, तर त्यात तुम्ही नीळ वगैरे घालू शकता. आणि
राईट साईडला तुम्ही कम्फर्ट घालू शकता किंवा कुठलंही फॅब्रिक कंडिशनर तुम्ही घालू शकता. तर आणि आपण लोकरीचे कपडे लावतो किंवा त्यासाठी इझी वगैरे जे मार्केटमध्ये अवेलेबल लिक्विड असतात ते घालण्यासाठी सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे त्यात ऑप्शन. तर जेव्हा वॉशिंग मशीनवाले आपल्याला डेमो दाखवायला येतात तेव्हा या सगळ्या गोष्टी सांगून जातात, पण आपण नवीन असतो त्यामुळे ते इतक्या सांगितलेलं सगळं लक्षात राहत नाही. त्यामुळे या गोष्टी तुम्ही जे पॅम्पलेट येतात त्यामध्ये, वॉशिंग मशीनसोबत जे पॅम्पलेट येतात त्यामध्ये तुम्ही नंतर वाचून काढा की तुम्हाला कुठं कुठं काय काय वापरावं लागतं. तर आपण कुठेही चुकीच्या ठिकाणी काहीही घालत असतो, पण हे सगळं नक्की वाचून घ्या. आणि आता बघू शकता हा सोप डिस्पेन्सर मी पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला वाळवायचं आहे. ह्या सोप डिस्पेन्सर बरोबर जो आपण खालच्या डोअरमधला जो नॉब काढलेला होता, जे लीड होतं, जे बघू शकता तुम्ही, अक्षरशः गटारीमध्ये जसं घाण होतं तसं पूर्ण आपण जर 1-2 महिने जरी स्वच्छ केलं नाही तर त्याची अवस्था तशी होते आणि इतका घाण वास येत असतो. त्यामुळे ते लीड इथं बघू शकता. आता मी पूर्ण टूथब्रशनं त्याला स्वच्छ केलेलं आहे. तर म्हणूनच 1 महिन्याला तुम्ही हे सगळं वॉशिंग मशीन क्लीन करणं आवश्यक आहे. तर हा बघा सोप डिस्पेन्सरचा एरिया आहे जिथं आपण ट्रे घालतो. तर आत बघू शकता तुम्ही किती घाण झालेलं आहे. हे सगळं पूर्ण आतल्या साईडून असं तांबरलं असं, पण ॲक्च्युली ते तांबरलं आहे, ते पूर्ण असं लाल चिखलाच्या कलरसारखं झालेलं आहे. तर मी तर थोडीशी टूथपेस्ट घेतलेली आहे ब्रशवर आणि त्यानंच मी त्याला घासते आहे. तर इथे कुठेही तुम्हाला पाणी घालून धुवायचं नाही आहे अजिबात. फक्त ब्रशवर पेस्ट घेऊन आपल्याला त्याला स्वच्छ घासायचं आहे आणि नंतर मग तुम्ही ओलं कापड करून घेऊन त्याला पुसू शकता किंवा मी मगाशी सांगितलं तसं कपड्यावर तुम्ही कॉलून घेऊन त्याला स्वच्छ पुसून काढा. पण इथे कुठेही पाणी घेऊन मगातून असं भराभरा ओतले आणि स्वच्छ केलं असं अजिबात करू नका, कारण शेवटी लाईटचं उपकरण आहे त्यामुळे त्याला आपल्याला तेवढं इझी हाताळता येईल तेवढं इझी करायचं आहे. तर इथे बघू शकतो मी हे आधी पहिला मी एक घाण कपड होतं त्याच्यानं सगळं पुसून घेतलं आहे. नंतर एक चांगल्या कपड्यानं सुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर हा झाला आहे सोप डिस्पेन्सर. तिथं सोप डिस्पेन्सर तुम्ही वाळत घालून हे सगळं नंतर करू शकता. आपलं पूर्ण वॉशिंग मशीनचं काम होईपर्यंत सोप डिस्पेन्सर पूर्ण वाळतो. तर हे झालं वरच्या डोअरचं. आता डोअर फ्रंट लोडला जर तुम्ही बघू शकता इथं पूर्ण डोअरच्या ठिकाणी रबर असतो, तर रबराच्या आतल्या साईडला हलक्या हाताने आपल्याला ओढून धरायचं. इथं बघू शकता तुम्ही किती चिक्कल लागलेलं आहे. हे सगळं पूर्ण चिकट झालेलं असतं. तर इथं सुद्धा तुम्हाला हलक्या हाताने रबर थोडा ओढत जाऊन सगळं स्वच्छ करायचं आहे. फार ओढायचं नाही, फार ताणायचं नाही आहे, फक्त हलक्या हातानं सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे पुसून. आधी सगळा चिखल पुसून घ्यायचा आहे आणि नंतर मग चांगल्या कॉलिनमध्ये कापड बुडवून ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. जेवढं होता येईल तेवढं आपल्याला पूर्ण स्वच्छ करणं अशक्य आहे, पण जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही हलक्या हाताने रबर ओढून त्याला स्वच्छ करू शकता. जितकं होईल तितकं स्वच्छ करायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही दर महिन्याला स्वच्छ करत असाल तर एवढं घाण ॲक्च्युली होत नाही. पण मी हे 1-1.5 महिना या व्हिडिओसाठीच 1-1.5 महिना हे क्लीन केलेलं नव्हतं, पण आता बघू शकता तुम्ही जेवढं होईल तेवढं मी स्वच्छ करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि नंतर आपल्याला डोअरच्या समोरच्या साईडला सुद्धा बघू शकते जिथून पाणी बाहेर सोडलं जातं ड्रेनेजसाठी, तिथं खास दिसत असेल तुम्हाला मध्ये, तर तिथं सुद्धा खूप घाण झालेलं असतं. म्हणजे असं रोज पाणी जाऊन तिथं काळपटपणा आणि चिकटपणा येतो. तर तो सुद्धा तुम्हाला ब्रशने स्वच्छ करून घासायचा आहे. आणि बाहेरच्या साईडला तर बघू शकता बाहेर सगळी प्लॅस्टिकची, रबराच्या खाली प्लॅस्टिकची बॉडी आहे बाहेरची. आणि डोअरला बघू शकता किती हे घट्ट झालेलं आहे. तर काही जण लोक म्हणतात की स्टीलचा स्क्रबर वापरणे स्क्रॅच पडतात. तर हे खरं आहे, स्टीलचा स्क्रबर वापरल्याने काचेवर स्क्रॅच पडतात. परंतु जर तुम्ही ग्रीन स्क्रबर जो ग्रीन स्पॉन्ज येतो तो वापरायला गेलात तर हे इतकं हार्ड झालेलं तर हे निघत नाही. त्याला मग आपल्याला फार वेळ असं पाणी घालून ठेवावं लागतं, भिजवावं लागतं, मग ते कुठेतरी निघतात डाग. पण हलक्या हाताने तुम्ही स्टीलच्या स्क्रबरने हे घासले तर लगेच निघतं. हलक्या हाताने घासा म्हणजे त्याच्यावर स्क्रॅचेस पडणार नाहीत. तर जेवढं होता येईल तेवढं. आणि हे बाहेरची जी जर फार वॉशिंग मशीन घाण नसेल तर तुम्ही ग्रीन स्क्रबरने घासू शकता, पण स्टीलच्या स्क्रबरने घासत असाल तर तुम्हाला हलक्या हाताने घासावं लागेल. तर बघू शकता तुम्ही मी गाज आणि फ्रंटची जी बॉडी होती ती सगळी पूर्ण स्वच्छ करून घेतलेली आहे. आता आपल्याला वरचा पार्ट आणि त्या साईड वॉशिंग मशीनच्या दोन्ही साईड्सला पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे. बॅक साईडला जास्त करायचं नाही, कारण तिथं फिटिंग्स असतात सगळे, पाण्याचं फिटिंग असतं, वायर असते लाईटची कनेक्शनची, तर ती हल्ले तर मग परत प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे
जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही जेवढं होईल बॅक साईडला मध्ये एक पत्रा टाईप असतो त्याला तुम्ही पुसून घेऊ शकता, पण जास्त हालचाल करायला जाऊ नका तिथे. आणि आपल्या ज्या दोन्ही साईड असतात, फ्रंट साईड आणि लेफ्ट साईड आणि राईट साईड, ह्या दोन्ही साईड तुम्ही स्वच्छ पुसून घ्या चांगल्या कपड्याने. तर इथे बघू शकता मी पूर्ण सगळं काचेचं आणि जे दोन्ही मेन पार्ट होते, सोप डिस्पेन्सर आणि जो खाली ड्रेनेजचा पार्ट आहे तो सगळा स्वच्छ करून धुवून वाळत ठेवलेला आहे. नंतर मग हे सगळं पूर्ण केलेलं आहे मी, कारण हे आधी आपण वाळत ठेवले की नंतर आपलं पूर्ण वॉशिंग मशीनचं क्लिनिंग होईपर्यंत हे सगळे वाळतात. मग वाळल्यानंतर आपल्याला ते पटकन घालायला येतं. आणि टब क्लिनिंगच्या वेळेला सोप डिस्पेन्सर त्यात घालायलाच हवा, त्याशिवाय तुम्ही वॉशिंग मशीन चालू करू शकत नाही. त्यामुळे आधी आपल्याला सोप डिस्पेन्सर पूर्ण क्लीन करून वाळत ठेवायचं आहे आणि नंतरच मग तुम्ही या सगळ्या क्लिनिंगकडे जाऊ शकता. तर इथे बघू शकता मी आतल्या साईडने डोअरची काच आणि बाहेरच्या साईडने सुद्धा पूर्ण पुसून घेतलेली आहे. आणि दोन्ही लेफ्ट साईड राईट साईड आणि जेवढं मागच्या साईडला मला जेवढं पुसता येईल तेवढं मी क्लीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर वॉशिंग मशीनमध्ये जर तुम्ही वॉशिंग पावडर वापरत असाल तर जी कंपनीची ज्या कंपनीचं वॉशिंग मशीन असेल त्या कंपनीची वॉशिंग पावडरसुद्धा ऑनलाईन तुम्हाला मिळते. पण आपण मार्केटमधून घेतो त्यावेळे जी वॉशिंग मशीनची पावडर ॲक्च्युअली वॉशिंग मशीनसाठी बनलेली असते तीच तुम्ही घाला. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही साध्या पावडर वापरत असाल तर त्याचे डाग पडू शकतात आणि वॉशिंग मशीन खराब होण्याची शक्यता असते. आणि जर तुम्ही लिक्विड वापरत असाल तर ते खूप उत्तम आहे, कारण लिक्विड पाण्याबरोबर लवकर डिल्यूट होतं आणि लिक्विडचा वासही खूप छान लागतो. इवन तुम्ही फॅब्रिक कंडिशनर जरी घातलं नाहीत तरी लिक्विडचा वास खूप छान येतो. मी सर्फ एक्सेल मॅटिकचं लिक्विड वापरते सध्या, तर सर्फ एक्सेल मॅटिकचा लिक्विडचा वास खूप छान आहे. तुम्ही कम्फर्ट जरी घातलं नाहीत तरी त्याचा वास खूप छान लागतो कपड्यांना. त्यामुळे लिक्विड वापरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. वॉशिंग पावडर वापरत असाल ॲज पर युअर चॉईस तुम्ही काहीही वापरू शकता, पण मी रिकमेंड करेन की तुम्ही लिक्विड वापरा. त्यामुळे आपला फॅब्रिक कंडिशनर घालायचा खर्च थोडाफार कमी होतो. तर हे बघा इथे बघू शकता तुम्ही, हे सगळं धुवून ठेवलेलं होतं मी आणि आता ह्याला पुसून परत एकदा वाऱ्याखाली सुकवायला आपल्याला ठेवायचं आहे. माझं वॉशिंग मशीनचं सगळं आउटसाईड आणि आउटसाईडचंच आपल्याला सगळं पुसायचं आहे, इनसाईडचं ते स्वतः करून घेईल. त्यामुळे आउटसाईडचं सगळं पूर्ण पुसून क्लीन करून झालेलं आहे आणि हे सगळे पार्टसुद्धा आता पुसून झालेले आहेत. आणि आता आपल्याला हे वॉशिंग मशीनमध्ये घालायचे आहेत. तर होतं तसं परत आपल्याला जे लीड आपण काढलेलं होतं ड्रेनेज सिस्टीमच्या इथलं ते घालायचं आहे आणि हे फक्त आपल्याला आत टक इन करायचं आहे, ते लगेच बसतं आणि काढायच्या वेळेला पण तुम्ही सहज काढू शकता. आणि हे सोप डिस्पेन्सर आहे, इथं तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि आत ढकलायचं आहे, हे पण आत जातं. तर ज्यावेळेला तुम्ही वॉशिंग मशीन ॲक्च्युअली पूर्ण होतं काम, तर इथं बघू शकता डिस्केलर मिळतं वॉशिंग मशीनचं टब क्लिनिंग करण्यासाठी. प्रत्येक वॉशिंग मशीन क्लिनिंग कंपनीचं ते असतं. तर IFBचं माझं वॉशिंग मशीन आहे त्यामुळे मी IFBचं डिस्केलर वापरते. तर हे अखंड पाकिट तुम्हाला टबमध्ये अखंड घालायचं आहे, सोप डिस्पेन्सरमध्ये अजिबात घालायचं नाही आणि सोप डिस्पेन्सरमध्ये काहीही घालायचं नाही. वॉशिंग पावडर किंवा लिक्विड तुम्ही काही घालत असाल किंवा कम्फर्ट घालत असाल अजिबात काहीही घालायचं नाही. फक्त डिस्केलर तुम्हाला टबमध्ये इन्सर्ट करायचं आहे पूर्ण पाकिट. तर माझं वॉशिंग मशीनच्या टब क्लिनिंगचं टायमिंग 1 तास 47 मिनटं इतकं आहे. जर तुमचं ऑटोमॅटिक मशीन असेल तर तुम्ही फक्त टायमिंग सेट करा, आपोआप सगळं ते काम करून घेतं. जर सेमी ऑटोमॅटिक मशीन असेल तर तुम्हाला त्याचं टेम्परेचर आणि टाईम सेट करावा लागेल. जर ऑटोमॅटिक असेल तर फक्त डिस्केलर घालून तुम्हाला वॉशिंग मशीन चालू करायचं आहे. तर 2-1 मिनटात पाणी कलेक्ट करून आपोआप वॉशिंग मशीन सुरू होतं आणि 1 तास मग आपल्याला त्याकडे बघायला लागत नाही, आपोआप ते सगळं काम करतं, स्वच्छ करतं. तर बघू शकता आता वॉशिंग मशीन पूर्ण चालू केलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपोआप फेस व्हायला तयार झालेला आहे. त्यामुळे डिस्केलर एकदा घातलं की त्यामध्ये परत सोप वगैरे काहीही घालायचं नाही आहे. आणि हे डिस्केलर ऑनलाईन खूप स्वस्त मिळतात एकदम. तुम्ही 12 महिन्याचे 12 पॅकेट्स घेतले तर तुम्हाला खूप स्वस्त पडतात. 6 महिन्याचे सुद्धा घेऊ शकता तुम्ही. 6 महिने घ्या आणि परत संपल्यानंतर पुढच्या 6 महिन्यात घ्या. तर इथे बघा आता तुम्ही बघा इथे किती क्लीन झालेलं आहे, एकदम चकाचक दिसते काच. आधी तुम्ही बघितलं होतं कसं झालं होतं, पूर्ण काळं आणि पूर्ण चिकट सगळे चिखलाचे डाग दिसत होते. आतली स्टीलची बघू शकता तुम्ही बॉडी किती चमकते आहे. तर डिस्केलरमध्ये हे सगळं पूर्ण स्वच्छ होतं आणि एका तासात जवळ 1 तास नाही, जवळजवळ 1.5-2 तास हे पूर्ण मशीन चालू होतं. आणि
आता हे सगळं झाल्यानंतर वॉशिंग मशीन खूप गरम झालेलं असतं, तर तुम्हाला त्याचा डोअर उघडून एक अर्धा पाऊण तासासाठी जर त्याला वाळायसाठी सोडायचं आहे. डोअर तुम्हाला ओपन करून ठेवायचं आहे. आणि रोज आपण कपडे काढल्यानंतर सुद्धा वॉशिंग मशीनमधून हे डोअर थोड्या वेळासाठी उघडं ठेवावं लागतं, म्हणजे आतमध्ये कुबट वास येत नाही. तर असं हे वॉशिंग मशीनचं क्लिनिंग आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशीच कपडे त्यामध्ये घालायचे आहेत वॉश करण्यासाठी. नंतर मग तुम्ही रोजचं कवर वगैरे घालून त्याला व्यवस्थित ठेवू शकता. तर कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा प्रकारे वॉशिंग मशीनचं क्लिनिंग करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.